फिशेस आहेत मस्त बघा. ऑल माहिती. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. यात मी मानेभंजन टू तोंगलू चाललो आहे. त्याची ट्रेक चालू करतो इथून. वेलकम टू नेपाळच्या ज्या स्टेअर्स आहेत तिथून तो पण प्रोसेस आहे, जे पण आहे ते सांगतो तुम्हाला. शॉर्ट हाईक आहे, हाईक तर नाही ट्रेक आहे. संदकपूचा जो ट्रेकचा वन ऑफ द हार्डेस्ट पार्ट बोलतात त्याला. सही 3-4 तास आहे, मस्त मजा येईल. संदकपूला टाईम नाही आहे कारण माझ्याकडे, मग हे करूया. नेपाळ इंडियाचा बॉर्डर पिला, साईडला इंडिया, सेकंड नेपाळ. शॉर्ट आहे का आणि हे दिसतं असं साठी. चित्रे इथून 2 किलोमीटर आहे, ट्रेक अजून 9 किलोमीटर आहे. तर चित्रेपर्यंत थोडं एलिव्हेशन आहे बोलतात. लेट्स गो. ऊन बघा. विथिन 200 मीटर्स गरमी सुरू झाली. तर कॅप काढली, गॉगल्स घातले. हा रूट आहे, हे गाईड आहे. ठीक आहे अंकल, हाय बोल दो एक बार. हाय हाय. कौन सा पॉइंट? रेस्ट पॉइंट. ओके हां. गरमी बघा केवढी, घाम येतो आहे. गरमी इन द सेन्स काय, यांची 12-13 पण तर तुम्ही ॲक्टिव्हिटी केली आणि वरती डोंगरात ऊन खूप असतं भाई. थंडी पण खूप, ऊन पण खूप, पाऊस पण खूप, सगळंच प्रचंड. आणि सही आहे, कांट कंप्लेन. मस्त आउटफिट. हे जर्सी घातली आहे फुल MTBची. ही कॅप आहे नायकीची जी वगैरे आहे. ह्या पॅन्ट्स आहेत क्विकसिल्वरच्या, त्याच्यात मला थर्मल आहे. आणि माझे रनिंग शूज आहेत, कारण मी तसं ट्रेकिंगचा प्लॅन एवढा करून आलेलो त्यामुळे आणले नाहीत ट्रेकिंगचे शूज. पण सही आहे. हे इथून वरतून मानेभंजन गावाचा व्ह्यू आहे. ते येल्लो टॉप तिथून दिसतं का माहिती नाही एवढं. हा जो आहे हा, तिथे माझं हे होतं स्टे आहे. ठीक आहे, इथून अशा गाड्या पण जातात. लाईफ इज एन्जॉय. मस्त व्ह्यू आहे, गरमी बेकार होते. अशा इथे गाड्या पण घेऊन जातात. 2-2.5 हजार घेणार तोंगलूपर्यंत. लँड रोवर्स पण असतात, पण ते लँड रोवर्स मी शोधत होतो की येताना उद्या म्हणजे तिथेच थांबणार आता रात्री, आणि येताना उद्या चालत आलो असतो म्हणजे ट्रेक करत खाली डाऊनहिल. पण लँड रोवर्स भेटल्या नाहीत. बोलेरो होती, महिंद्रा होती. मतलब नाही आहे, एवढं काय मजा नाही आहे. लँड रोवर असती तर तो फील पण होता, आणि मग कोण लोकं पण भेटली असती जर 2-3, तर तसंच शोधत होतो. म्हणजे एकटा तर नाही गेलो असतो 2.5 पण तसे भेटले असते तर मग मस्त. घाम बघा, घाम बघा. ते लोकल पण मला बोलत आहेत, भाई आपको इतना पसीना क्यों आ रहा है इधर. बॉडीच तशी आहे, काय करणार. सही आहे, पण कूलडाऊन होते तेवढीच बॉडी. जेवढा घाम येतो ना तेवढा लवकर कूलडाऊन पण होते बॉडी, म्हणून घाम येतो आपल्याला. सही आहे. बट तर हा व्ह्यू आहे इकडे असा. हे पाईन ट्रीज आहेत सगळीकडे. हा इथून वरती एलिव्हेशन खूप आहे चित्रेपर्यंत, बट आफ्टर दॅट ते बोलतात की थोडं ओके इशा. मग सही आहे. बघा इकडनं हो डोंगर अक्षरशः. कळेल मग चढताना दाखवल्यावर. आता ट्रेल्स चालू झालेत प्रॉपर. किधर जाता है? जीप वाला रास्ता संदकपुर जाने का है. अच्छा, वो जीप से उधर. ये मॉल टेम्पल है ना हम लोग. हाँ हाँ, हे चित्रे गाव के लिए रास्ता. पर दूसरे ना चित्रे का मॉनेस्ट्री. ये तो नया बना है 2 साल हुआ. अरे वाह, बहुत बढ़िया लग रहा है. नहीं था. हाँ ये नया बना हुआ तो 2-3 साल हुआ. हाँ वाह. आप पिक्चर भी कर सकते हैं.
मॉनेस्ट्री बघा किती सुंदर आहे. डोंगरांचं हेच असतं बाई, यू नेवर नो कुठे काय दिसेल. मूर्ती बघा किती सुंदर आहे. मॉनेस्ट्री फ्लॅग्स. 2 साल से भी ये व्हील्स घुमाना है ना. पगोडा है ना. विशिंग पॉन्ड. चित्रेला हाँ लेते चलो. चित्रे पोचलो. स्टे जाते चित्रेला. सही आहे. ही लँड रोवर आहे. असे लँड रोवर पण घेऊन येतात. ठीक आहे मी पुढून दाखवतो पूर्ण. लाईक जात सगळीकडे मस्त. ड्रास्टिकली चेंज झालं आहे वेदर विथिन हाफ ॲन आवर ऑफ क्लाइंब. वाव. जेवून होतं पूर्ण आता एकदम ढगाळ वातावरण थंड झालं. नाही कुछ नाही. हेवन ऑन अर्थ. चित्रेला पॉन्ड आहे वरती, चित्रे पॉन्ड म्हणून. तिथं सॅलमेंडर्स दिसतात. सॅलमेंडर्स आहे तिकडे हे बघा. चित्रे सॅलमेंडर पॉन्ड. आपण बघूया आपल्याला स्पॉट होतो काय. हा पॉन्ड आहे. माछवी हाँ वो माछी खाता रहेगा ना ये सैलमेंडर. उसके लिए तो बराबर. हाँ ये देखो हिल रहा है मच्छी. फिशेस आहेत. सॅलमेंडरचं जेवण. हां एस बीचा पोस्ट आहे इथे. नो व्हिडिओज आणि हे आहेत. तर तिथून पण हे दाखवायला लागतं. सशस्त्र सेना बल नेपाळचे ते हे आहेत. तसं आपलं BSF आहे. तिथे डॉक्युमेंट्स दाखवावे लागतात एंट्री करायला. सही नो कॉस्ट. पाण्याची लाईन टाकतात. किती मोठा पाईप आहे. आता मस्त ऊन गेलं आहे. थंडी चालू झाली आहे. तिथे धूर येत नाही आहे पण धूर यायला पण सुरू झालं. मजा येते. थोडा आणि घालीन जॅकेट. आपने गुरदुम गांव नाम सुना है? गुरदुम. अच्छा वही तो. ये सब होम स्टे. हम लोग का गाइड लोग भी है वहाँ पे ना. गाइड का भी होम स्टे है. मैं DK बाजार. गुरदुम उधर ना सिक्किम के इधर. ना ये वेस्ट बंगाल है. अच्छा गुरदुम की 2 गुरदुम है. एक जो हम लोग जाएगा फालू शांतापुर. चलने का. जूम झूम चलो झूम झूम. फ्लावर लीव्स पडलेत ट्रेलवर. एकदम अंदाज लवकर झाला आहे आज. म्हणजे 12:30 झालेत तरी
डोंगराचं हेच असतं ना, फुल्ली अनप्रेडिक्टेबल, की म्हणजे कधी ऊन येईल, कधी बर्फ पडेल, कधी अंधार होईल, यू नेवर नो. बट दॅट्स अ गुड थिंग ॲज वेल. माझं आवडतं. आय एम माय सेल्फ अनप्रेडिक्टेबल. ज्या लोकांना माहिती आहे माझ्या मित्रांना. कागज. कागज. हाँ हाँ. पेपर ट्री. ओ पेपर ट्री है. हाँ, डापनी. अच्छा. याद हुआ डापनी. हाँ. इसका जो छाल पूरा आ जाता है ना, चाल आता है बराबर. पूरा छाल हुई लावर जैसा. हाँ. पेड़ के खबर कागज जो घाट फुटा टूट जाता है ना, उसमें बराबर. जो लगाता है ना हाँ हाँ मेडिसिन, हाँ हाँ. ये पेपर दो. बराबर. मस्त आहे. मस्त लार्ज आहे. सेंट सेंट आ रहा है ना. हाँ फ्लोरा एंड फाउना पण मस्त आहे इकडे फुल. इन पे हाँ पूरा फूलता है. बराबर. तो मार्च अप्रैल में पूरा फूल. बहुत सही है यार. पेपर ट्री. हाँ, हाँ हाँ हाँ. इसका स्मेल आ रहा है. बर. अरे यार काफी सही आ रहा है, परफ्यूम जैसा. हाँ 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 हाँ. खरंच बोलतो, ओव्हर एक्झॅजरेट नाही करत. हे फ्लावर्स आहेत. किधर ससुराल है. वही तो रामम. अच्छा तो ट्रैकिंग करते करते शादी कर. अच्छा. ट्रेकिंग करते करते बोलते. अरे, लव मैरिज है आपका. हाँ, love में. अरे बहुत बढ़िया है यार. ऐसा चक्कर मारती. आंटी फुल फिदा लगता है आपको. अरे दोनों का हम लोग को ड्रेस आते एक ही है तो. हाँ. बॉक्स पेन. अरे वा. दुपारचा 1 वाजलाय. याचा झोपलोय. हा व्ह्यू आहे. दिसतंय का माहिती नाही. तेव्हा दुःख दुःख सुख 1 वाजता. सायलेन्स बघा. लाईफ इज एन्जॉय. वांडर दा. ये घड़ी अच्छा. एरन बघा ना, म्हणजे काय चेंज होतोय सडनली. आता ट्रीज होते, आता सगळं थोडं हे झालंय. टकला बेरन लँड, इथे ट्रीज आहेत. सही आहे. शॉर्टसाठी मी खूप थांबलेलो. डोंगरातनं लँड रोवर येते. ठीक आहे. मस्त बघा, विंटेज एकदम. सही आहे. म्हणून ह्याला लँड रोवर टाउन ऑफ इंडिया बोलतात. इथे लँड रोवर्सला टॅक्सीसारखं वापरतात. जेव्हा ब्रिटिशर्स आलेले इथं टी प्लांटेशन्स पण खूप आहेत दार्जिलिंगला, या साईडला. तर जे ब्रिटिशर्स आलेले तेव्हा त्या लोकांनी लँड रोवर्स जे आणलेल्या, वन्स दे लेफ्ट इंडिया ते घेऊन तर नाही गेले. ठीक आहे. तर ते इथे ज्या राहिल्या ते हे लोक टॅक्सी म्हणून, म्हणजे विचार करा 75 इयर्स वगैरे तर आपल्याला आझादी मिळून मिळाली. ठीक आहे. त्याच्या आधी तुम्ही विचार करा. ओके. त्याच्या आधीपासून आणले असतील तर गिव ऑर टेक 10-20 वर्ष आधी, म्हणजे ऑलमोस्ट 100 इयर्स ओल्ड व्हेकल पण अजून सही चालतात. आजकाल आपल्या गाड्या 10, 15, 20 वर्ष झाली की डिकमिशन व्हायला लागतात. म्हणजे बघा. ठीक आहे. इथून कंचनजंगा दिसतो, पण सध्या क्लाउड्स आहेत. इथून खाली एक विलेजमध्ये आता सगळे होमस्टेज आहेत. थोडी मॅगी वगैरे खायला. वाय वाय भेटलं तर नाईस. काव ग्रेजिंग चालली आहे. इथे ते बांबूचे शीट्स बनवले आहेत. वेअर फ्लॅग्स एव्हरीवेअर. वाव मस्त. वॉल्स आहेत, शॉप्स आहेत. पाणी मस्त छोटे छोटे शॉप्स आहेत. तुला बघतोय. किसको तू. ती बघा बडवायचं होल्ड. मग सही प्लेस आहे. इथून बाहेर आलं की कॅफे आहे चांगला. व्ह्यू आहे. सही आहे. वाय वाय सांगितले, आल्यावर दाखवतो. हे वाय वाय बनवले. टेस्ट करून बघूया.
ठीक आहे, ब्लँड आहे पण सही आहे, पोट भरेल. एक बिग टाकलं. हां, आता वायचे खाल्लं. 70 रुपीज. 70 रुपीज ॲट दिस हाईट इज नथिंग टू बी ऑनेस्ट. एग पण होता ना त्याच्यात, एग होता, व्हेजेस होते, म्हणजे फायबर, प्रोटीन, काब्स सगळ्यात झालं. डोंगरात तर प्रोटीनची जास्त गरज पण नसते, काब्स, कारण ॲक्टिव्हिटी जास्त होणार आहे. सही होता, ठीक आहे. आणि एवढं ऑलमोस्ट 8500 फीट फ्रॉम सी लेवल आहे तिकडे, एवढं सही. आता ट्रेक कंटिन्यू करतो परत. झाऊ पोखरी. अरे ओके, बढ़िया लग रहा है. झाऊ मीन्स आपको समझ में आया? झाऊ मीन्स आपको समझ में आया? नाही नाही, वो झाऊ मीन्स वो हम लोग नेपाली में बोलता है झाऊ मतलब. तुंगलिंग आहे समोर. मला इथे अजून जायचं आहे तोंगलूला. लांब आहे, ठीक आहे. 3 वाजले. विल ट्राय टू रीच देअर बिफोर सनसेट. असा पार्टला आलो आहे. तोंगलूला लवकर पोचतो आहे. सिंगालीला नॅशनल पार्क, फॉरेस्ट आहे, खूप सही आहे. हां ना, स्लिपिंग बूथ दाखव कंचनजंगा. काउंटिंग माय ब्लेसिंग्स. सकाळी फुल क्लाउडी होतं, आता बघा काय व्ह्यू दिसतो आहे. माझ्या होमस्टेवरनं तर तिकडे वरती, तिथून तर अजून सही दिसेल. वाव, हॅपी. उधर का नहीं देता है. हां, समजा बॉर्डर आहे ना इकडे. हा मॉनेस्ट्री आणि एक जबरदस्त दाखवतो हॉस्टेल आहे इकडे. एवढ्या वरती, त्या साईडला दाखवू शकत नाही, SSB कॅम्प आहे त्या साईडला. म्हणजे एवढ्या वरती माझ्या हाईकला, आता ट्रेकला 9 किलोमीटर झाले, 2 मोर आहेत. मला तिकडे वरती जायचं टॉपला, ठीक आहे. वरती हॉस्टेल, वा, पॉश हॉस्टेल आणि कॅफे, सही आहे. पूजा चालली आहे म्हणून आत पण जात नाही आहे मी. न्यूज काढायला नमो बुद्ध. हां हां हां, पोस्टल मिग्मा, सही आहे. हा व्ह्यू सोबत पोस्टल, कंचनजंगा समोर. तो इथून आपण चालू केलेला मानेवंजन. ब्रिटिश टाइम का गाड़ी है. नहीं ना, ब्रिटिश टाइम का है ना, और इतना बड़ा इंग्लैंड. ये है ना, इंग्लैंड. हाँ, इंग्लैंड. व्यू आहे, ठीक आहे. ढग बघा कसे मायग्रेट होतात. असा व्ह्यू आहे. लास्टचा 1 किलोमीटर बाकी आहे. लास्टचे 2 किलोमीटर्स म्हणजे जे, हा जो 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर गेला, आणि आता जो आहे एलिव्हेशन खूप स्टीप आहे, सही आहे. बट चॅलेंजिंग असले तरच मजा आहे. बरंच आता सन भेटला आहे. 3:45 झालेत. कसला ब्राईट आहे बघा. आता इथे पोचलो आहे आपण ऑलमोस्ट टोंगलू टॉपला. क्लाउड्स बघा, वा. जो ग्रुप था ना, हां, तो देखा दे रहा था ना वो होटल. हां. आली 1 किलोमीटर राहिलं तोंगलूला. 4:10 झाली आहेत. वाव, खूप मजा आली, खूप सही वेदर आहे. मला काहीतरी एक दाखवतो. लिटरली माझ्या डोळ्यात पाणी आले. एक माउंटेनियर, मी तर माउंटेनियर नाही आहे, एक ट्रेकरसाठी हा व्ह्यू. एवढं ढग असताना
कांचनजंगा द ऑल मायटी स्लीपिंग बुद्धा काउंटिंग माय ब्लेसिंग्स. गॉड इज ग्रेट मित्रांनो, गॉड इज ग्रेट. बाहेर निघा, हे सगळं नाही भेटलं पुन्हा 40-50 झाल्यावर तुम्ही ट्रेक नाही करणार आहात. मी पण नाही करणार आहे मोस्टली. करा, पैसे खर्च होतात तेवढे ठीक आहे. आणि यार weekend आपण एवढं दररोज इथे करतो, वर्षातनं 2दा तरी एक ट्रिप करू शकतो. या होमस्टेज आहेत कांचनजंगा. इथे छोटा पॉन्ड सारखा आहे. भाई डेंजरस हवा आहे. आवाज येत असेल जर तुम्हाला. कुत्र्याचं लिहिलं आहे डू नॉट कम नियर दिस डॉग. तो डेंजर. भाई खतरनाक हवा आहे, खतरनाक. नाक आणि जॅम झालं. रूम घेतला 1200ला. डिनर आता इव्हनिंगचे स्नॅक्स प्लस चहा, सकाळी पण ब्रेकफास्ट. सही आहे. 1200 नॉट बॅड भाई. एवढं वरती आपल्या इथे आपण नॉर्मल फालतू रूम पण, त्यात वॉटर आहे सगळं. हे बघा इथे होईल सनसेट. आता मस्त पॉइंट आहे. बसूया आपण इकडे. आता ट्रायपॉड सेट करू. ट्रायपॉड सेट करायचा पण प्रॉब्लेम हा आहे की हवा एवढी आहे ना, अंदाज घ्या. असा व्ह्यू आहे होमस्टेवरून. समोरच कांचनजंगा दिसतंय. सही आहे. 3 पिक्स आहेत. दुसरं तुमच्यावर नाव सांगतो नंतर. आवाज एकदम हळू झाला. जेवढा दुखतोय थंड आहे. Cheers. Cheers. Happy. Thank you, sir. Thank you so much, sir. I feeling like Tonglu. Enjoy. Cheers. फूड आहे जे आपल्याला दिलं आहे व्हेजमध्ये. तेच भाजी, नॉनव्हेजमध्ये चिकन, डाळ भात, अनलिमिटेड. अशी प्लेट भेटते जर तुम्हाला 7,000 7,500 फीटला. व्हॉट कॅन बी बेटर दॅन दिस. चिकन लवर्सला चिकन पण आहे. आम्ही व्हेजसाठी कॉलीफ्लावर आहे. सही आहे. 2 संपवलं सगळं. गरम पाणी दिलं आहे हॉटपॉटमध्ये रूमसाठी. सही आहे. जेवण पण मस्त. जेवण झालं ऑलमोस्ट. तर झोपणार 9 वाजले. सकाळी परत 4:30-5ला उठायचं सनराईजला. आणि खूप दिवस झोप झालेली नाही आहे. त्या हिशोबाने आता
झोपे वाजले. पार्डन माय फ्रेंच. थोडा ड्रिंक्स मी प्यायलो आहे. एवढं काही इथे होत नाही, म्हणजे डोंगरात दारू लवकर चढत नाही बोलतात ते खरं आहे. हा वॉशरूम आहे. वॉशरूम आता पूर्ण काय दाखवत नाही. ठीक आहे. रूम एंटर केल्यावर हा बेड आहे. 2 लोकांसाठी कम्फर्टेबल. एक गरम पाणी, ते बॅग्स ठेवायला, इथे चार्जिंग स्लॉट, हे विंडो आहे आणि डोअर आहे. तर आता जे दाखवलं फूड, चहा दुपारचा आणि संध्याकाळचा जो स्नॅक्स टाईम असतो ते सगळं, आणि आपलं उद्याचा ब्रेकफास्ट आणि डिनर. आताचा डिनर खूप सही होता, म्हणजे सॅटिस्फाईंग असला पाहिजे, म्हणजे काप्स फुल सही असलं पाहिजे. इफ यू आर डुईंग अ ट्रॅक, फायबर वगैरे तेव्हा प्रोटीन एवढं कामी येत नाही जेवढं काप्स येतात. काप्स प्रोव्हाइड यू एनर्जी, राईट. तर ते सही होतं. डाळ भात होता. फ्लावर बटाट्याची भाजी ते कॉमन असते, ती सही होती. आणि चिकन कॉमन असतं. चिकन तर आपण खात नाही म्हणजे सध्या, बीन अवाई. तर ठीक आहे. एग असतं तर मी ठीक आहे. मी ते आपलं एग भुर्जी सांगितलेली जेव्हा मी ड्रिंक करत होतो. आता मी 9 वाजले. बेड आहे मस्त कोझी, झोपीन. चलो सकाळी सनराईज दाखवतो. एक लेअर टाकावी लागते, मग त्याच्यानंतर ब्लँकेट, मग थोडं बरं वाटतं. नाहीतर थंडी आता -2 -4 झाली आहे. खूप सही आहे. थंड तर आहे बाई. सनराईजला अजून थंड असेल. दाखवतो तुम्हाला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सध्या सनराईज बघायला आलो आहे आणि एवढं प्रिटी व्ह्यू आहे ना समोर. थंडी होती रात्री, मस्त मस्त झोप पण आली. चालून थांबलेलो ना ट्रेक करून. तर आता ते व्ह्यू पॉईंटला आलो आहे. ते खाली चढलो. एक ग्लिम्स दाखवतो तुम्हाला. हे बघा किती जवळ आहेत बघा ढगाच्या. हे बघा द माइटी कांचनजंगा. या व्ह्यू पॉईंटवरनं बघणार आहे. पण बघा ना मस्त, वाव. सनलाईट पडल्यावर अजून भारी दिसेल. वाटत नसेल आता, पण 0 डिग्रीच चाललं आहे. वा,
केवढा पण हा शॉट कॅप्चर केला ना तरी पुरेसा नाही आहे. डोळ्यात भरून घेतोय. एक रास्ता है पूरा श्रीकला। ये शुरुआत वाला आप कौन सा बोले? ये संतापुर। संतापुर। कालपोखरी थोड़ा नीचे में है। अच्छा वहाँ से बीके भंजंग से आपको चढ़ाई पड़ेगा पूरा हाँ 3.5 किलोमीटर चढ़ाई। बढ़िया है। देखने में वही नजदीक दिखाई नजदीक दिखाई दे रहा बहुत। 20 किलोमीटर है यहाँ 20 इधर ना। 20 किलोमीटर संतापुर पड़ता है। इधर से ही मस्त लग रहा है, इधर से नजदीक दिख रहा है ज्यादा नीचे कंचनजंगा। गुरदुम श्रीकला इधर नीचे। हाँ और ये साइड भूटान जिधर। भूटान में इस तरफ। हाँ भूटान का पीक भी दिखाई दे रहा था। सुबह ऑल्दो ते लुक लाईक अ क्रो बट हे रेवन असतात. रेवन फुल ब्लॅक. किती मोठा आहे बघा. फ्लाय गेला बघा. हा माझा होमस्टे होता. सही खिडकीच्या इथे वगैरे शोधतायत, खिडकी उघडी असेल तर खायला भेटेल. कावळे आणि हे लोक बोलतात ना, कावळे खूप स्मार्ट असतात, विसरत नाहीत काय. Is exactly द प्लेस होमस्टेचं नाव द तोंगलू कॅबिन. काल दाखवायलाच विसरलो बट सही प्लेस होता. 1200 रुपये घेतले जसं बोललो तुम्हाला. आणि आता निघतो आम्ही इथनं. ओके ठीक आहे. आता मस्त जॅकेट काढलं आहे, आता जर्सीमध्येच आहे. आणि मेन काय सांगणार होतो तुम्हाला मी विसरलो. कंटिन्यू ढगाळ वातावरण झालं आहे, कंचनजंगा एकदम लपून गेलं आहे. तर इकडे आहेत म्हणजे बऱ्यापैकी होमस्टेज आहेत. अँड 10,000 फीट एलिव्हेशन आहे तिथे. ओके तर त्या हिशोबाने या. इट्स नॉट टू लेस, म्हणजे चांगलाच एलिव्हेशन आहे. अँड 3,100 मीटर्स दॅट्स इक्विवॅलंट टू 10,000 फीट. तर हा एलिव्हेशन आहे. छान आहे, म्हणजे असं आपल्या ॲक्टिव्हिटी चालू असतं नेहमी, त्यामुळे काय त्रास कधी झाला नाही. पण सही आहे. म्हणजे लोक आहेत अजून जॅकेटमध्ये, पण तेच जसं थोडी तरी सवय आहे. हे बघा आमचे गाईड डिके अंकल. चलो डिके अंकल जू जू. नो विस्तारा विस्तारा. अभि 7:30 वाजले, निघालो आम्ही. आणि हे बघा सण आहे तरी ढगांनी फुल ढग आल्यात वरती रस्त्यावर. मजा आहे का? अच्छा जंगल एरिया में जो होमस्टे है वहाँ पे हाँ 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 वो तो बढ़िया रहेगा बहुत. हाँ 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 वॉकिंग इन मिडल ऑफ द क्लाउड्स. नाकाने लाल झालाय बघा. आय लुक लाईक अ पहाडी नाव. डू आय. बंद करावंसाच वाटत नाही आहे. कोरा बघा ढगांमध्ये चाललं आहे. तोपर्यंत त्या जागेवर पोचत नाही, पुढचा रस्ता दिसत नाही आहे. हे त्या साईडला ऊन आहे, इकडे सगळे ढग आहेत. किती सफेद झालं आहे बघा हे फ्लावर्स आणि हे सगळं. स्नोफॉल झालं असं वाटतं आहे ना. कॅमेऱ्यात वाटतंय का माहिती नाही, बट इन पर्सन तर वाव. येताना जो काल रस्ता होता आणि आज हे बघा, जमीन आसमानचा फरक वाटतो. म्हणजे तेच बोललो ना, डोंगराचं काय असतं काय कळणार नाही तुम्हाला. 10 मिनटात हे आहे ऊन आहे, तर 10 मिनटात
बर्फ पडेल, पाऊस पडेल. हां पाऊस पडेल काय माहिती नाही. वाव. मसँग गर्ने के अरे यस्तो सँगै भयो कि हाम्रो रामामको सालकटाहरू रहेछ तलबाट भेलासम्म जानुपर्ने बाटो हुँदैन हिँड्छ अरे कि भन्दैमा ट्र्याक्यो सँगसँगै भयो. केटाहरूलाई थाहा भइहाल्यो बाटो. अहिले चित्त गुम्बा पनि लगिदिनु रहेछ हो. पीठ पे ये लोग इतना दारू पहुंचा रहे हैं, मतलब बड़ी बात है. एकदम पच्चड सारखं आहे. मस्त. हां 2 गाईड्स आहेत आणि ते रघु सर आहेत. इंडियन आर्मी मेजर आहेत. काल रात्री भेटलेले दारू प्यायला सोबत. मस्त. ऑन द वे बॅक टू मानेवांजा. असं एक स्ट्रक्चर आहे. बुद्धिस्टच आहे. हा व्ह्यू आहे. व्ह्यू तर नुसतं दाखवतच राहणार. द लास्ट स्ट्रेच ऑफ द डिसेंट. अजून एक मला वाटतं अजून एक 1.5 किलोमीटर राहिलं आहे मानेवांजनसाठी. ऑन द ट्रेकफिल आहे. मस्त एक्सपिरियन्स. खाली उतरून पण सांगतो. ते पाईन ट्रीजमधनं मस्त चाललं आहे जंगलातनं. एक भी इसका अंदर वो दूसरा वाला नहीं होता है. बराबर. जो दूसरे लोग उगल दूसरा पेड़ को आने नहीं देगा. नहीं दे रहा, हाँ इसलिए अनसोशल. समझा. इसीलिए अभी समझा. ये अभी सरकार इसको लगाने भी नहीं दे रहे. नहीं. अच्छा फिर दूसरा पेड़. पानी एकदम एक्सेप्ट होता है लेकिन इससे जॅपनीज ट्रीज आहेत. पाईन ट्रीज. त्याला अनसोशल बोलतात. कारण हे दुसऱ्या ट्रीजला कुठल्या जगू देत नाहीत. असं म्हणजे बिकॉज ऑफ द हाईट. सनलाईट स्टार्ट केलेलं सकाळी. म्हणजे हे ते ग्रीन दिसत आहे का इथनं. झालं पोचलो. 11ला 10 मिनटं. 10:50. नाईस. किती भारी. फायनली एंडिंग द ट्रेक हिअर बॅक ॲट द होमस्टे वेअर आय स्टार्टेड इट फ्रॉम. खूप सुंदर होता ट्रेक. जे पण डिटेल्स प्राईस वगैरे मेन्शन करीन मी पुढे. आता इथून दार्जिलिंगला निघतो. इथून हॉस्टेलला रूममध्ये गेलो की आराम करून वगैरे प्रॉपर सांगितलं. आता 11:30 वाजले. चहा पितो निघणार. चीअर्स.